मित्रांनो, आपण आपल्या सवयींचे गुलाम असतो. आपल्या असलेल्या सवयीच आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करत असतात. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की लोकांना हे माहितीच नाहीये की त्यांच्या त्या कोणत्या रोजच्या सवयी आहेत जे त्यांच्या मेंदूवर, विचार करण्याच्या पद्धतीवर, मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवत आहे. तुमच्या मेंदूशी संबंधित समस्यांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला 11 अशा सवयी सांगणार आहोत ज्या अनावधानाने तुम्ही रोज करता. त्या सवयी तुमच्या मेंदूला नुकसानदायक ठरत आहे. त्यामुळे वेळ जायच्या आधीच या सवयींमध्ये बदल करा, ज्यामुळे तुमचा मेंदू सुदृढ राहील. नंबर 1 आहे मोठ्या आवाजात म्युझिक ऐकणे. जर तुमच्या कानामध्ये सतत इयरफोन किंवा हेडफोन्स लावलेले असतील आणि मोठ्या आवाजात तुमचे आवडते संगीत, शोज किंवा व्हिडिओज चालू असतील, तर माझी तुम्हाला विनंती आहे त्यांचा आवाज थोडा कमी करून तुमच्या कानांवर थोडी दया करा. कारण अलीकडेच एका अभ्यासात असे आढळून आले आहे की रोज 30 मिनिटे मोठ्याने संगीत ऐकल्याने तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेला कायमचे नुकसान होऊ शकते. कारण कमी ऐकू येण्याची समस्या थेट आपल्या मेंदूच्या टिश्यूंशी संबंधित असते. याशिवाय अल्झायमर सारखा गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो. आपल्या कानांना ॲडजस्टमेंट करण्याची सवय असते. त्यामुळे जास्त वेळ मोठ्या आवाजात म्युझिक ऐकल्याने आपल्या कानांना वाटते हा आवाज नॉर्मल आहे. तुम्हाला अनुभव असेल जेव्हा एखाद्या पार्टीमध्ये मोठ्या स्पीकरवर मोठ्या आवाजात जेव्हा गाणे लावले जाते, तेव्हा काही लोकांना तो आवाज नॉर्मल वाटतो तर काही लोकांना कर्कश वाटतो. त्यामुळे तुमच्या हेडफोनचा आवाज 50% कमी करून म्युझिक ऐकण्याची सवय लावून घ्या. नंबर 2 आहे प्रमाणापेक्षा जास्त खाणे. मित्रांनो, कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त आपल्याला नुकसान पोहोचवते आणि हाच नियम आपल्या खाण्याच्या सवयीला सुद्धा लागू होतो. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने सतत काहीतरी खात राहणे या सवयीचे कधी जास्त खाण्याच्या सवयीत रूपांतर होते कळतच नाही. तुम्हाला ऐकायला हे खूपच नॉर्मल वाटत असेल, पण संशोधक सांगतात जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होते, ज्यामुळे तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी होतो आणि मग हार्ट अटॅक येण्याची संभावना वाढते. जास्त खाण्याच्या सवयीमुळे अल्झायमर सारखा गंभीर आजार होऊ शकतो. याशिवाय जास्त वजन वाढल्यामुळे लोकांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता वाढते. नंबर 3 आहे पुरेशी झोप न घेणे. चांगली झोप आपल्या आरोग्याचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर आपण इतिहासाबरोबर तुलना केली तर आपण काळानुसार झोप घेण्याच्या वेळेला फार कमी केले आहे. कारण 1900 साली लोक रोज सरासरी 9 तासांची झोप घ्यायचे. तोच आकडा 1970 मध्ये 7.5 तासांवर आला. एका सर्व्हेमध्ये 4,40,000 लोकांनी पोल करून सांगितले की ते रोज 7 तासांपेक्षा कमी झोप घेतात. रिसर्च सांगतो की जर आपण रोज पुरेशी झोप घेत नसू तर अशाने आपल्या मेंदूमध्ये असलेले कॉग्निटिव्ह फंक्शन कमी व्हायला सुरुवात होते आणि आपल्या मेंदूमध्ये असलेल्या पेशी कमजोर व्हायला लागतात. त्यामुळे लोकांना थकवा जाणवतो, त्यांना व्यवस्थित विचार करता येत नाही, योग्य निर्णय घेता येत नाही. नंबर 4 आहे पुरेसा सूर्यप्रकाश न घेणे. ज्या प्रकारे झाडांना वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते, त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा सूर्यप्रकाश घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सूर्यप्रकाशामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतो, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. सूर्याच्या किरणांनी आपल्या मेंदूमध्ये असलेले कॉग्निटिव्ह फंक्शन चांगल्या प्रकारे काम करते. सूर्यप्रकाशामुळे आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन रसायन निर्माण होते, ज्यांना हॅपी हार्मोन सुद्धा बोलले जाते, ज्याच्यामुळे आपला मूड कायम फ्रेश राहतो. पण जर आपण जास्त काळ एका रूममध्ये किंवा ऑफिसमध्येच बसून राहिलो, सूर्यप्रकाश घेतला नाही, तर ही सवय आपल्या शरीरात असलेली सर्कॅडियन रिदम खराब करते आणि त्यामुळे आपण आळस, डिप्रेशन, नैराश्यामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे रोज थोडा वेळ का होईना सूर्यप्रकाश नक्की घ्या. नंबर 5 आहे खूपच टेन्शन घेणे, स्ट्रेस घेणे. मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे की सगळेच टेन्शन, स्ट्रेस
वाईट नसतात. काही स्ट्रेस जसे की ॲक्यूट स्ट्रेस आपल्यासाठी गरजेचा आहे, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपले आयुष्य रुळावर आहे की नाही. पण क्रॉनिक स्ट्रेस आपल्यासाठी योग्य नाही, कारण हा स्ट्रेस आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचे संप्रेरक निर्माण करतो, ज्याच्यामुळे आपले वजन वाढते, पचन संस्था नीट काम करत नाही, हृदयरोग, कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात. क्रॉनिक स्ट्रेसमुळे मानसिक आजार सुद्धा होऊ शकतात, जसे की स्मरणशक्ती कमजोर होणे, ताणतणाव, अति विचार करण्याची सवय, ब्रेन फॉग. नंबर 6, जास्त वेळ एका जागी बसून काम करणे. जर एखादी व्यक्ती रोज व्यायाम करत नसेल, आपल्या शरीराची हालचाल करत नसेल, पण तो आपला जास्त वेळ एका जागी बसूनच घालवत असेल, तर अशा लोकांना डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढणे, हृदयरोग असे आजार होऊ शकतात. शरीराची हालचाल न केल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमधला रक्ताचा प्रवाह मंद होतो, ज्यामुळे आपल्या मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. तेव्हा मग आळशीपणा, सतत थकवा जाणवणे यासारख्या समस्या व्हायला लागतात. त्यामुळे सतत एकाच जागी बसून तुमचे काम असेल तर अट्टाहासाने दिवसातून 30 मिनिटे का होईना व्यायाम करा. नंबर 7 आहे अति प्रमाणात साखरेचे सेवन. सातत्याने दीर्घ काळापर्यंत प्रमाणापेक्षा जास्त गोड खाल्ल्याने आपल्या शरीराची नैसर्गिक शोषून घेण्याची क्षमता खराब होऊन जाते, ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाही. पुढे जाऊन ह्यामुळे कुपोषण सारख्या गोष्टी घडू शकतात, ज्यामुळे आपल्या मेंदूची विकास प्रक्रिया थांबून जाते. हे असे होते कारण आपल्या मेंदूपर्यंत आवश्यक पोषक तत्व पोहोचत नाही. त्यामुळे मित्रांनो, पुढच्या वेळी जर तुमची गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही फळे खाण्याचा पर्याय निवडा. नंबर 8, मेंदूचा व्यायाम न करणे. जसे आपले बाकीचे स्नायू आहेत त्याच प्रकारे आपला मेंदू सुद्धा आहे. जर तुम्ही त्याचा नियमित व्यायाम करणार नाही तर त्याची क्षमता सुद्धा कमी कमी होत जाईल. उदाहरण म्हणजे जर तुम्ही वाचणे किंवा नवीन गोष्टी शिकणे पूर्णपणे बंद करता तर तुमची चिंतन करण्याची क्षमता वेळेनुसार कमी कमी होत जाईल. मेंदूचे तेच काम आहे की महत्त्वाच्या गोष्टींबद्दल विचार करणे आणि त्याच्या संबंधित समस्या सोडवणे. अनेक संशोधने हे सांगतात, जी लोक नवीन स्किल शिकत नाही, नवीन लोकांबरोबर संवाद साधत नाही किंवा एखादी कठीण समस्या सोडवत नाही, अशा लोकांच्या मेंदूचा विकास कमी कमी होत जातो. त्यामुळे तुम्ही वाचनाची सवय लावून घ्या, नवीन नवीन गोष्टी सातत्याने शिकत राहा, नवीन लोकांबरोबर संवाद साधत जा. नंबर 9, पुरेसे पाणी न पिणे. सरासरी एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरामध्ये 60 ते 72% पाणी असते. याचा अर्थ असा होतो की पाणी आपल्या शरीरामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावते. पण आपण जर दिवसभरात आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा कमी पाणी पित असू तर आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला मायग्रेन, बद्धकोष्ठता किंवा मूतखडा सारख्या समस्या सुद्धा होऊ शकतात. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर ह्याचे एक महत्त्वाचे कारण तुमची कमी पाणी पिण्याची सवय सुद्धा असू शकते. हार्वर्ड मेडिकल स्कूलचा एक अभ्यास सांगतो, डिहायड्रेशनमुळे आपले शरीर आणि स्नायू हळूहळू आकसायला लागतात आणि जर आपल्या शरीरात पुरेसे पाणी नसेल तर आपल्या शरीरातील पेशी हळूहळू ड्राय व्हायला लागतात. नंबर 10, माहितीचा भडीमार करून घेणे. आज आपण अशा युगामध्ये जगत आहोत, फक्त काही क्लिक्स करून आपण भरपूर माहिती मिळवू शकतो आणि ह्यामुळे सध्या आपल्यावर माहितीचा भडीमार होत आहे. आज लोक दिवसभर इंटरनेट, टीव्ही अशा अनेक मार्गाने माहिती गोळा करत बसतात, फक्त ह्या भीतीमुळे की त्यांना असे वाटते एखादी माहिती आपल्या नजरेतून चुकली नाही पाहिजे. पण त्यांना हे माहिती नसते की त्यांच्या मेंदूची रोजची एक क्षमता असते आणि त्याला सुद्धा आराम पाहिजे असतो. त्यामुळे मेंदूच्या क्षमतेचा योग्य वापर करण्यासाठी त्याच्यामध्ये तेवढीच माहिती टाका जेवढी त्याला गरजेची आहे. कारण जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त माहिती गोळा केली आणि त्याप्रमाणे ॲक्शन्स घेतल्या नाही तर मग तुम्हाला नैराश्य येऊ शकते. नंबर 11, धूम्रपान. सेरेब्रल कॉर्टेक्स आपल्या मेंदूचा तो भाग आहे जो महत्त्वपूर्ण माहिती प्रोसेस करतो, जसे की स्मरणशक्ती, भाषा आणि आकलन. जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे या भागाची पॉवर कमी होत जाते. पण स्मोकिंग म्हणजे धूम्रपानाची सवय ह्या प्रक्रियेला लवकर
आणि कमी वयात वेगाने वाढवते, ज्यामुळे अल्झायमर सारखा आजार व्हायची शक्यता वाढते. पण जर आपण वेळ जायच्या आत ही सवय बंद केली तर आपला मेंदू परत पूर्वीसारखा फंक्शन करू शकतो. फक्त थोडा वेळ लागेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे धूम्रपान तुमच्या फुफ्फुसांसाठी आणि मेंदूसाठी एका विषासमान आहे. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.